हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश मुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बरेच विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातले DMERच्या एक्झामसाठी जे DMER जे स्टाफ नर्स आहे ह्या एक्झामसाठी वाट बघत आहे बऱ्याच दिवसांपासून. बघा, ही एक्झाम येणार आहे सगळ्यांना माहीत आहे, बट एक्झॅक्ट डेट कुणाला माहिती नाही. बट एवढंच आहे की जेव्हा पण एक्झाम येईल तुम्ही रेडी पाहिजेत. म्हणजे तुमचा अभ्यास झालेला हवा, तुम्ही एक्झामसाठी रेडी हवात. त्यामुळंच आमचा हा प्रयत्न आहे की तुम्हाला वेळोवेळी इन्फॉर्मेशन द्यायची, चांगली इन्फॉर्मेशन द्यायची, प्लस तुमचा अभ्यास कसं करायचं. कुठली टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता, कुठले क्लासेस करू शकता, या सेल्फ स्टडी करू शकता, या कुठले बुक्स तुम्ही वाचू शकता, याविषयी मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असतो. माझे पूर्वीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता जेव्हा DMERची ॲडव्हर्टाइजमेंट येते, जे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमधली जी वॅकन्सी आहे, मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट, हे आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळे जे मेडिकल कॉलेजेस आहेत, आता सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्ट जे हॉस्पिटल्स होते सगळे मेडिकल कॉलेजेसमध्ये कन्वर्ट झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी मेडिकल कॉलेज सुरू आहे. तर सगळे जे मेडिकल कॉलेजेस आहेत, त्यामध्ये स्टाफ नर्स हे पद असतं, त्याची वॅकन्सी. सोबतच आयुष डिपार्टमेंट म्हणजे जिथे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, जिथे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमध्ये आहे, तिथली वॅकन्सी. प्लस अजून एक इन्स्टिट्यूशन येतं, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, जे की पुणेला आहे, पाषाणला पुणेमध्ये आहे. हे एक इन्स्टिट्यूशन आहे. हे सुद्धा आता सध्या छोटं आहे, बट कालांतराने याचंसुद्धा विस्तृत रूप याचंच एक मोठं इन्स्टिट्यूशन बांधण्यात येत आहे. तर हे सुद्धा लवकरच फार मोठी वॅकन्सी याचीसुद्धा येणार आहे. पण ह्या वॅकन्सीमध्ये याची वॅकन्सी किती येईल हे मी नाही सांगू शकत, बट हे 3 जे डिपार्टमेंट आहेत, जे म्हणजे DMERची जेव्हा वॅकन्सी येते तर ह्या 3 डिपार्टमेंटमध्ये तुमची वॅकन्सी भरल्या जातं. आता हे 2023चं हे ब्राउचर आहे. मी तुम्हाला का दाखवतो, कारण तुम्हाला व्हॅलिड इन्फॉर्मेशन मिळायला हवी. यामध्ये आपण पेपर पॅटर्न बघू, की काय पेपर पॅटर्न काय होतं ते बघू. म्हणजेच यावर्षीसुद्धा 2025मध्ये जी एक्झाम येईल तिथे तुम्हाला काय पॅटर्न असू शकतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. सोबतच तुम्हाला याच्यामध्ये एलिजिबिलिटी सांगणार मी तुम्हाला, म्हणजेच तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल ह्या एक्झामसाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की सर आम्ही फ्रेशर आहोत, आम्हाला एक्सपिरियन्स लागेल का, त्याचं उत्तरसुद्धा मी इथे तुम्हाला देणार. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आता ह्या सेक्शनमध्ये बघू शकता, याच्यामध्ये 2023चं हे ब्राउचर आहे. 2023ची जी एक्झाम झाली DMERची त्यामध्ये काय होतं की 1.5 तासाचा पेपर होता. किती? 1.5 तासाचं पेपर होतं, म्हणजेच 90 मिनिट होते. 90 मिनिट हा नॉन टेक्निकल हा पार्ट, म्हणजे बाकी हे पोस्टसाठी. बट नर्सिंग आणि टेक्निकल जे आहे यांच्यासाठी हा पार्ट होता. म्हणजेच 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 MCQ सॉल्व करायचे होते. प्रत्येक किती 4 सेक्शनमध्ये डिवाईड केले होते, म्हणजे ABCDमध्ये. सेक्शन 1मध्ये काय होते, 15 MCQ तुमचे मराठीचे होते. सेक्शन 2मध्ये 15 MCQ तुमचे इंग्लिशचे होते. सेक्शन 3मध्ये 30 MCQ होते जनरल नॉलेज, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचे. आणि सेक्शन 4मध्ये सेक्शन 4मध्ये काय होतं, 40 MCQ तुमचे नर्सिंग म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट रिलेटेड. तर अशा पद्धतीनं नर्सिंगसाठी नर्सिंगच्या याच्यासाठी एक्झामसाठी ह्या होता, लक्षात ठेवा. आणि यामध्ये प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला 2 मार्क देण्यात आले होते, आणि इथे कुठलंही निगेटिव्ह नाही आहे. बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे लोक व्हिडिओ बघत आहेत सगळ्यांनी व्यवस्थित निरखून बघा की प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला 2 मार्क होते, आणि देअर विल बी अ नो निगेटिव्ह, कुठलंही निगेटिव्ह नव्हतं. लक्षात ठेवा. हा ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप एक्झाम होती. ही TCSनी कंडक्ट केली होती, आणि 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 MCQ तुम्हाला सोडवायचे होते. 15 अशा पद्धतीनं 15 30 40 असे सेक्शन 4 सेक्शनमध्ये डिवाईड झाली होती एक्झाम. आता याच्यामध्ये पेपरचं हे काय होतं, म्हणजे लँग्वेज काय होती, याच्यावर सुद्धा बरेच क्वेश्चन करतात की लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन कशामध्ये होतं, मराठीमध्ये होता आणि इंग्लिशमध्ये होता. यामध्ये प्रत्येक MCQच्या पुढे तुम्हाला लँग्वेजचं सिलेक्शन असायचं, की बाबा याला तुम्हाला मराठीमध्ये बघायचं तर मराठीमध्ये बघा, आणि इंग्लिशमध्ये बघायचं तर इंग्लिशमध्ये. इथे तुम्हाला चेंज करायची होती लँग्वेज. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे 4 ऑप्शन होते त्याच्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचा होता. म्हणजे टेन्शन नाही आहे तुम्हाला. जे बरेच GNM झालेले स्टुडंट आहेत त्यांना इंग्लिशमध्ये थोडा प्रॉब्लेम जातात, त्यांना समजत नाही MCQ, कारण बऱ्याच लोकांचं GNM हे मराठीमधून झालेलं असतं, कारण मराठी ते शिकलेलं असतं. त्याच्यामुळं मराठीमध्ये सुद्धा MCQ येईल आणि इंग्लिशमध्ये सुद्धा MCQ येणार. टेन्शनवालं काम नाही आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि व्हेरी इम्पॉर्टंट MCQ, व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे
ही एक्झाम पास करायला तुम्हाला एक क्रायटेरिया होता की कमीत कमी तुम्हाला 45% मार्क यायला पाहिजे. ओके, म्हणजे तेव्हाच तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय होणार आणि मेरिटमध्ये येण्यासाठी किंवा सिलेक्शन प्रोसेससाठी येण्यासाठी तुम्हाला काय होतं, एक प्राधान्य देण्यात यायचं. म्हणजेच जर 100 मार्काचा पेपर आहे इंटू प्रत्येकाला 2 मार्क म्हणजे 200 मार्काची ही एक्झाम झाली. तर याचे 45 म्हणजे तुम्हाला कमीत कमी 90 मार्क आले तरच तुम्ही एलिजिबल व्हायचे कशासाठी, सिलेक्शन प्रोसेससाठी. 90च्या खालची आहे तर तुमचा विचारही करण्यात येणार नाही, लक्षात ठेवा. असा क्रायटेरिया होता आणि सेम क्रायटेरिया येणाऱ्या एक्झामला सुद्धा असणार आहे. हा सेम पॅटर्न असू शकतो. फक्त ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर आपल्याला जे क्वेश्चनचे पॅटर्न्स आहेत, म्हणजे जे मी तुम्हाला हे सांगितलं सेक्शन, आता सध्या तुम्ही अभ्यास याच पॅटर्ननं अभ्यास चालू ठेवा. जे लोकांना फक्त DMER द्यायची आहे किंवा DHS द्यायची आहे त्यांनी हे लक्षात ठेवा. हा फक्त मी DMERचा सांगत आहे. DHSचा पॅटर्न वेगळा होता. DHS विषयी मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल. आता DMERचा पॅटर्न हा होता. ओके, तर याच्यासाठी तुम्हाला मी पुस्तकं मागच्या बॅचमध्ये तुम्हाला सांगितलं तुम्हाला काय करायचं, कसं करायचं वगैरे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला कमीत कमी 45% यायला हवे. 200 पैकी 90 मार्क आले तरच तुमचं. आणि मागच्या वेळी सगळ्यांना माहिती आहे की 140 to 130 ज्यांना मार्क मिळाले, ओके, जसे की OBC होते, फिमेल होते, ओपन होते, यांचं सिलेक्शन झालं. त्यानंतर कॅटेगरी वाईज खाली आला होता. ओके, बट यावेळी 80-20 आहे. 80-20चा हा मुद्दा चालू आहे. त्यामुळंच मला असं वाटतं की एक्झाम थोडी डिले होत आहे. तर यामुळं मुलांनासुद्धा 140 to 145 मार्क्स घ्यावं लागेल. तेव्हाच तुम्ही हा 20% ज्या वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता. मुलींना हा स्कोर 130पर्यंत येऊ शकतो. तुम्हाला जास्त चान्स आहे. म्हणजे जर 100 जागा जर असेल तर 80 जागा फिमेलला जाऊ शकतात आणि 20 जागा फक्त मेल्सला जाऊ शकतात. तर यावेळी तुम्हाला मार्क्सची जे लेवल आहे मुलींची खाली येऊ शकते, बट मुलांची डेफिनेटली वरती जाऊ शकते. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे. तुम्हाला मी फक्त पेपरचं पॅटर्न सांगितलं, MCQ किती येतात, ओके, मीडियम सांगितला. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये मी डॉक्युमेंटेशन काय काय लागतं, तुम्हाला कुठले डॉक्युमेंट घेऊन रेडी राहावं लागेल. म्हणजे वेळेवर तुमचं जे बऱ्याच विद्यार्थी मागच्या जी एक्झाम झाली 2023मध्ये हे बाद झाले. का बाद झाले? कारण त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट नव्हते. ओके, त्यांना माहिती नव्हतं, याच्याविषयी प्रॉपर गायडन्स नव्हता. ज्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला त्या लोकांनी फार लेट कॉन्टॅक्ट केला. कारण त्यावेळी कसं एवढं माहिती नव्हतं लोकांना माझ्याविषयी, या लर्न नेक्स्ट नर्सिंगविषयी. ओके, सो आता तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला काही डाऊट आला तर हा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. डेफिनेटली मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके, लवकरच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत आणि डेफिनेटली खूप चांगली माहिती घेऊन येणार मी डॉक्युमेंटेशनची. कुठले डॉक्युमेंट लागणार, कसे बनवायचे डॉक्युमेंट, काय करू शकता, सगळं मी सांगणार. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.